नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आताच्या ब्लॉग मध्ये. तर संडे आणि जवळजवळ 3-3:30 झाले. आम्ही आता निघतोय बाहेर. तर निखिल मला घेऊन चाललाय शॉपिंगला. निखिल से हाय. नो काय नव्हतोच घेऊन चाललायस? दिशाभूल करती तुमची. असं नाहीये, पण मी चाललीये. मला जमलं नाही. दिवाळीची पण साडी घेऊन येणार आहे, दसऱ्याची तर मी घेणार आहे, पण दिवाळीची साडी जर मला वाटलं, कारण मला असं वाटतं की नंतर ते सगळा जुना माल खपवतं दिवाळीच्या गर्दीत, तर मला आवडली तर मी घेऊन येईल. मला मुळात आम्ही सखीसाठी दसऱ्याचा ड्रेस घ्यायला चाललोय आणि अजून पण बाकी काही कारण आहेत जी निखिल रिव्हील करेल सून. नो इंटरेस्टच नाही ह्या माणसाला. असो, तर मी चालली आहे लक्ष्मी रोड आणि तुळशीबाग याच भागात चाललोय. आज सकाळपासून मी काही खाल्लेलं नाही. आज माझ्या डाएटचा 3रा दिवस आहे. आज मी ग्रीन ज्यूसही नाही घेतलेला आहे, बट मी संध्याकाळी थाळी खायचा प्लॅन करते, कारण उद्यापासून नवरात्र आहे आणि उद्यापासून 9 दिवस माझे उपवास आहे. वॉटर फास्टिंग नाही आहे, पण मी फळांवर वगैरे असं करते. माझं दरवर्षी असतात. फक्त मी प्रेग्नेंट जेव्हा होती आणि मागच्या वर्षी मी फिडिंग करत होती म्हणून 2 वर्ष माझे गेले. नाहीतर मी 7वी-8वीत होती तेव्हापासून मी नवरात्र करते आणि आता मी पुन्हा ते रिस्टार्ट करते. तर उद्यापासून नवरात्र आहे आणि मी सकाळपासून काही खाल्लेलं नाही. मुळात मला भूक नाही. त्यावेळेस जर मला जास्त भूक असेल तर मी थाळी खाईल, एल्स मी सोहममधूनच काहीतरी खाऊन, कारण की आम्हाला डेफिनेटली लेट होणार आहे. आता लिफ्ट आली आहे आणि माझा नवरा पण ओरडेल, त्याच्या आधी मी जाते. बट ह्या ड्रेसची त्यांना लिंक हवी असेल तर हा मी काहीतरी 400-500च्या रेंजमध्ये घेतला आहे. बोलू दे का सखी? निखिल मी येते ना. चलो बाय, स्टे ट्यून. जे कोणीही केलं नाही ते माझ्या लेकीने करून दाखवलंय. मला फ्रंट सीटवरनं बॅक सीटवर आणलंय. मी जनरली फ्रंट सीटवरच असते, कोणाचीही गाडी असतो, कारण तिथे मला जरा कम्फर्टेबल असतं. आधीपासून तब्येत एवढी होती की मागे मी बसल्यावर बाकीच्यांना जागा होत नव्हती, त्याच्यामुळे नेहमी पुढेच असायची मी. पण आता आम्हाला सेपरेट जागा हवी आहे बसायला. हाय कर सखी सगळ्यांना. तू कुठे चालली सखी? भूर जाते. कोणाला कप्पे घ्यायचे नवीन? कोणाला? शौकी. कोणत्या कलरचा ड्रेस घ्यायचा आहे? ब्लॅक. सणासुदीला आई त्या काळं घालू देत नाही, पण आमच्या पप्पाच्या डोक्यातून काळच जात नाही. मागच्या दसऱ्याला पण वाद घातले होते त्याने माझ्यासोबत. आजही काळ्या ड्रेसवरनं वाद घालणार आहे, कारण ते नाही बरोबर वाटत सणासुदीला. म्हणजे आम्ही दोघं मलाच नसलो तर ते असतं घरच्यांच्या डोक्यात, मग उगाच होतं ते एक दोन शब्द. बट निखिल नाही ऐकणार. तर बघू आता शकीला कोणता ड्रेस मिळतोय. लास्ट टाइम आम्ही एकदम छान तिला व्हाईट ड्रेस घेतला होता, व्हाईट आणि येलो पण घेतलेला होता एक. आज काय काय घेतो, कसं घेतो ते तुम्हाला दाखवेलच मी आल्यावर. सो स्टे ट्यून. लुक ॲट आपली सखू अशी बसलेली होती. मी तिला गॉगल लावून दिलाय. सखी हाय कर ना आम्हाला सगळ्यांना. सखी एकदम निखिल होतं बापाच्या गाडीची मजा घेतीये. पप्पा हॅलो तर कर सगळ्यांना. नाही ऍटिट्यूड बघितला, नको ठेवू असा पाय, आता खाली ठेवा. नाही बघा, म्हणून आम्हाला मागे बसायचं होतं. त्यानंतर ना आम्ही FC रोडला एक पार्किंग आहे तिथे गाडी लावली आणि तिथून आम्ही रिक्षाने निघालो होतो लक्ष्मी रोडला. दरवेळेस आम्ही तसंच करतो. कोणत्याच रिक्षाला दादा तिकडे यायला तयार नव्हता, बट एका दादानं कन्व्हिन्स केलं आणि ते आले. गेल्या सगळ्यात आधी साडीच्या दुकानात घुसलो, कारण तिथेच खूप वेळ लागतो आणि सखीला तिथे फुल फिरायचं होतं. मला तसं वाटत होतं की तिने नको चुकून एखाद्या साडीवर पाय द्यायला, त्याच्यामुळे सारखी मी तिला ओढत होती. पण तिचं कंटिन्यू तिथे खेळणं चालू होतं आणि तिला असं होतं की चल ना मम्मा बॅग घे आणि चल बाहेर. आणि साड्यांचं माझं खूप कन्फ्युजन होत होतं, कारण की बऱ्यापैकी प्रकार आहेत माझ्याकडे साड्यांचे आणि ते रिपीट पण नको व्हायला, जे जनरली आपलं असतं. जनरली मी तेजस्विनीमधनं साडी घेते, पण आज मला तिथे नाही आवडली मनासारखी. सो बाहेर आलो, सखीला रस वगैरे पाजला. नंतर आम्ही चुकून मूळचंद मिलमध्ये घुसलो, चुकून. आणि तिथून मी इतके कपडे घेतले की बास कधी, तुम्हाला पुढे दिसतीलच काय ते. मग माझं तिथलं थोडंफार आवरून ना आम्ही सखीसाठी शॉपिंग करायला गेलो आणि छान छान कपडे घेतले. तर 3:30च्या आसपास आम्ही आलो होतो गावात आणि आता 7:30 वाजले आणि आमची बऱ्यापैकी शॉपिंग आवरली आहे. जरा साड्यांची गडबड झाली, बऱ्यापैकी गडबड झाली. मी आधी दसऱ्याच्या हिशोबाने साडी बघत होती, नंतर म्हटलं दिवाळीच्या हिशोबाने बघूयात. पहिल्या दुकानात तेजस्विनीमध्ये मी ते जनरली साड्या घेते, तिथे मी दसऱ्याच्या हिशोबाने बघत होती, नाही आवडली म्हणून बाहेर पडली. त्याच्यानंतर पुढच्या दुकानात गेली, तिथे इतका घोळ वाटला साड्यांचा, इतका भयानक घोळ होता. निखिल तर तिथे सुरू झाला. आता सुख करता बंद आहे काय? चालू आहे आणि आज गर्दी नाही आहे. पण मी तर जेवते आणि मग तुम्हाला काय तो घोळते सांगते. नेहमी जेव्हा मी इथे येते ना सुख करतात, मी वेटिंगला असते. आज मी एकटीच आहे इथे, तुम्हाला दाखवते. आज पूर्णाच्याच मीच आहे, आज मीच ओपन करायला आली आहे. आणि निखिल तर काही खाणार नाही आहे, मी एकटीचे खायला.
इकडे बघ, हे बघ शकू, शकू तू काय खायला आली आहे ग? काय खायला आली आहे तू? मोदक खायला आली सखी, फक्त मोदक खायला येते इथे. ॲक्च्युली मला थाळी आवडायचं अजून एक कारण आहे, ते म्हणजे हे, त्यात माझ्यासोबत सखीचं पण बऱ्यापैकी जेवण होऊन जातं. स्पेशली तिला कढी आणि मोदक प्रचंड आवडतात. तर असं छानसं ताट वाढून आलं होतं. याच्यातला मोदक आणि मुगाचा शिरा आणि ती रबडी, या तिघांनाही मी हात लावलेला नाही आहे. बाकी मी सगळं खाल्लं जेवढं जेवढं मला आवडतं. पनीरची भाजी जरा जास्तच छान होती, ती खाल्ली. दुसऱ्या दिवशी सकाळी घटस्थापना होती. आता देव माझ्याकडे नाही आहे म्हणून मी घटस्थापना करत नाही, बट मी ते दिवा लावते. बट ह्यावेळेस मी असं बोलून दिवा नाही लावला आहे की मी 9 दिवसाचा दिवा ठेवेल, कारण मला जर बाहेर जावं लागलं तर मग नको त्याची हे व्हायला, म्हणून म्हटलं एक छोटाच दिवा लावूयात. पण जोपर्यंत मी घरी राहील तोपर्यंत तर दिवा मी अखंड ठेवेल. आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट रात्री शूट करायला बसले होते. कट टू डायरेक्ट रात्र. आज दिवसभर काहीच वेळ मिळाला नाही शूट करायला. ॲक्च्युली सखी रात्री जरा आजारी होती, पोटदुखीचं चालू होतं, तिचं रडरड चालू होती. त्यामुळे आज सकाळी निखिलला म्हटलं नको जाऊ ऑफिसला, तिला काही इश्यू झाला तर आपल्या डॉक्टरकडे न्यायला. त्यामुळे तो घरी होता आणि घरी असल्यावर त्याचं काहीच काम होत नाही. म्हणजे सखी कंटिन्यू त्याच्या मागे मागे असते, मग मी सखीच्या मागे मागे होती. म्हणून आज दिवसभर काही शूट नाही केलं. बट आता तुम्हाला दाखवते की मी काय काय शॉपिंग करून आणली आहे. याच्यावरनं मला स्पेशली शुभांगी आणि भक्ती खूप बोलणार आहेत, कारण आमचं ठरलं होतं की सोबत जायचं शॉपिंगला. पण मी जाऊन आली आहे. मी जमलं तर पुन्हा या शनिवारी त्यांच्यासोबत जाईन, बट फिक्स नाही आहे. चला आता दाखवते मी काय काय घेतलं आहे. तर सगळ्यात पहिले गौरीची बॅग हातात आली, तर गौरीचं दाखवते. तर एक लक्ष्मी रोडला शॉप आहे मैत्री, तिथून मी आत्तापर्यंत गौरीला खूप सारे कॉटनचे ड्रेस घेतले. त्याचं मटेरियल खूप छान असतं, म्हणजे तिचे ड्रेस खूप छान टिकलेत. म्हणजे तिचे ते ड्रेस आता सखीला सुद्धा होत आहेत, या प्रकारचे आहेत ते. गौरी लिटरली एक 6-1 महिन्याची होती, 6-1 महिन्याची नाही आहे, 1.5 महिन्याची होती तेव्हापासून मी तिथून ड्रेस घेते. तर हा एक सुंदरसा ड्रेस आहे व्हाईट. ॲक्च्युली माझ्या गब्याला एकदम गोड गोड दिसतं असे कॉटनचे ड्रेस, आणि तिला आवडतो व्हाईट ड्रेस. हा ड्रेस आहे जो तिला अजिबात नाही आवडला, बट मला आवडला होता. हे बघा, हा असा आहे आणि असा लॉंगमध्ये. तर हे जे आहेत हे 30 नंबरचे ड्रेस आहे गौरीचे, कारण गौरी आता होईल 6 वर्षाची, बट ती हेल्दी आहे, ती आत्तूवर गेली आहे तब्येतीच्या बाबतीत. आणि हा एक, तर हे 3 ड्रेस हे जे आहेत हे गौरीचे आहेत. मी घड्याळ घालते तुमच्याशी बोलता बोलताच, कारण नाही तर पसारा खूप वाढेल, कारण मी खूप सारा पसारा घेऊन आलेली आहे. तर छान असतात तिथले ड्रेस, बट ह्यावेळेस मला जरा कॉस्टली वाटले दरवेळेसपेक्षा. पण म्हटलं ठीक आहे, म्हणजे मटेरियल चांगलं असतं म्हणून मी तिथून घेतलं. बट पुढच्या वेळेस जाताना मी नक्कीच विचार करेल किंवा मी अजून 1-2 दुकानं एक्सप्लोअर करेल. तुम्हाला लक्ष्मी रोड साईडला किंवा इकडे बावधन कोथरूड साईडला लहान मुलांच्या कपड्यांचे दुकानं माहीत असतील तर प्लीज खाली कमेंटमध्ये सांगा, कारण मी जनरली एक तर तिथून घेते, नाही तर मी नाशिकहून घेते. असं आसपास मी आमच्या इथे तर नाहीच. एक आरुष म्हणून का आयुष म्हणून एक आहे, बट तिथले पण मला एवढे पण नाही आवडत, पण वेळ कळायला ठीक असतं. बट ह्या मैत्रिकमधनं मी खूप घेतले, म्हणजे मिहीरला, रुहीला, आरवीला मी खूप जणांना कपडे घेतले तिथून, बर्थडेचे ड्रेसेस वगैरे. ओके, तर ते झालं गौरीचं. आता सखीचं दाखवते. तर सखीसाठी हा एक गोडूला फ्रॉक घेतला आहे जो तिच्या पापाला खूप आवडला होता. मस्त आहे. सखीला घालून नाही बघितला, कारण ऑफकोर्स ती कपडे ट्राय करायच्या वयाची तर नाही आहे अजून, बट ती तिथे मस्त फिरत होती तिची. हा एक ड्रेस आहे जो तिला आणि गौरीला मला सेम घ्यायचा होता, बट मला असं वाटलं की गौरीला तो नाही सूट होणार, खूप ढगळा ढगळा दिसेल. सखीला होतोय हा बरोबर, तसा तो ढगळाच पॅटर्न आहे, पण तो आय डोंट थिंक तो गौरीच्या तब्येतीला सूट झाला असता, त्याच्यामुळे मी तो नाही घेतला. माझ्या गब्याला असे ड्रेस आवडतात आणि असे इथून फ्लेअरवाले आणि फुग्याच्या बाईचे. हा एक खूप सुंदर आहे जो मला टाकल्या आवडला होता. असा खादी टाईप आहे बघा, जो मी तिला दसऱ्याला घालू शकते, आणि खाली पण अशी एंड लाईन आहे त्याला. तर छान आहे हा पण. गोड ड्रेस मिळतात. तर हे फ्रॉक घेतले, एक घागरा पण घेतला मी तिला, तो कुठे गेला असेल आय थिंक खाली. अगदी बिलिंगच्या वेळेस आमच्या पप्पाला हे टी शर्ट आवडलं, असे त्यांनी 3 घेतले होते, पण मी ठेवून दिले, कारण मला वाटलं की 450च्या वरचा नाही आहे तो, म्हणजे 450चा होता एक, मग मला नाही पटला, त्याच्यामुळे 2 ठेवून दिले. बट हा निखिल बोलला घेच, म्हणून हा एक घेतला मी. ओके, हा एक गोड ड्रेस घेतला मी सखीला नवरात्रात घालायला. आता चनिया चोली टाईप आहे, हे असं आहे, आणि वरती हे खूप गोड आहे आणि एक्झॅक्ट सखीच्या मापाचा आहे, आणि रेंजमध्ये होता म्हणून मी घेतला. आणि त्याची ही ओढणी,
घड्या करते पापा ओरडतो आमचा. आणि तो तुम्हाला मी साडीचा किस्सा पण सांगणार होती ना, तो निखिल तुमचा आवाज येतोय खूप. हा, आणि त्या सखीच्या चनिया चोलीला अशा बाही पण आहे, पण माहित नाही आम्ही कधी लावतो. सोबतच सखीला मी अशा बेसिक पॅन्ट्स घेतल्या, रात्री घालायला ह्या मस्लिनवाल्या घेतल्या आहेत 3 का 4 ह्या अशा घेतल्या आहेत मस्लिन पॅटर्नमध्ये. आणि पुन्हा अजून पण ह्या पण घेतल्या आहेत. डायपर घातल्यावर असं कुठे ट्रॅव्हलिंग करताना डायपर घातल्यावर थोडी मोकळी पॅन्ट लागते. त्याच्याकडे सगळ्या लेगिन्स आहेत ऑलमोस्ट, त्याच्यामुळे मी ह्या पण 3-4 घेऊन आली आहे. एक खाली गेली बहुतेक. हां, असं हे झालं तिचं. आता माझं दाखवते. माझं तर हे जे ड्रेस आहेत हे मी असेच घेऊन आले उचलून. ॲक्च्युली माझ्या मापाची मिळत नाही, तुम्हाला आधी पण बोलली होती ना. आणि मी मुलचंद मिलच्या त्या शॉपमध्ये घुसली खाली, आणि खाली कपडे होते मला माहीत नाही. तर हा एक कॉर्ड सेट आहे ब्लॅकमध्ये, जो मला अप्रतिम दिसतो आणि त्याची पॅन्ट पण मला खूप कम्फर्टेबल आहे. तर आवडला मला तो. एक मिनिट, त्याची पॅन्ट कुठे गेली असेल खाली. तर मस्त होता तो. मला कपड्याच्या क्वालिटीचा इश्यू वाटला घरी येऊन, कारण मी अजून 1-2 ड्रेस आणलेत ना, तर ते घालताना जाणवलं. बट काल ओघाओघात मी 6-7 ड्रेस घेऊन टाकले. पण ठीक आहे, म्हणजे याचा कपडा तर छान आहे. सोबत हा एक असा घेतला आहे मी, हा पण एक कॉर्ड सेट आहे कॉलरवाला. त्याची पॅन्ट बघावी लागेल. तर हे 2 मी डेली यूजसाठी घेतले. देन हा पॅन्ट पण सापडली. हा मला इतका ऑसम दिसतोय हा ब्लॅकवाला, आणि याचा कपडा बरा आहे. तुम्हाला मी दाखवते की कोणाचा मला नाही आवडला. हां, हे पण मी ओघाओघात घेतलेत, बट मला फिटिंगला एकदम प्रॉपर बसतात. म्हणजे पॅन्टचा जो इश्यू जनरली होतो तो नाही झाला आहे मला. हे बघा, हा एक आहे असा अनारकली पॅटर्नमध्ये, कारण मला तसेच ड्रेस सूट होता. पॅन्ट पण मला छान बसते. दुपट्टा आहे असा डिझाईनचा. हा काहीतरी मला 1400च्या रेंजमध्ये गेला, पण छान होता. आणि ते दोघं पण 1400-1400ला गेले, पण त्याचा कपडा चांगला आहे याच्यापेक्षा, कारण हा घातल्यानंतर मला थोडा टोचतोय असं जाणवलं डिझाईन. तिथे ट्रायल रूम मला म्हणजे नव्हती अवेलेबल, आणि मी पण माहीत नाही का घाईघाईत सगळेच घेऊन टाकले. पण दिसायला छान दिसतं, म्हणजे माझे फंक्शन जातील. कारण मी जे नाशिकला घेतले सगळे 2,500-3,000-4 हजारापर्यंत गेलेले आहेत मला. सो मला त्या रेंजमध्ये हे स्वस्त वाटले, आणि खरंच ते एवढे घातले पण जात नाही. तर हा एक घेतला मी पिंक. अजून मी एक घेतला आहे तसाच मी एक ब्ल्यू पण घेतला आहे. अशी एंडिंगला डिझाईन आहे, आणि वरती पण गळा त्याचा छान भरलेला आहे. हे बघा, या काइंड ऑफ आहे. हा मला छान दिसतोय, हा मला नाही टोचत आहे. याची ही अशी ओढणी आहे, ओढणी सॉरी. आणि पॅन्ट पण मला अगदी प्रॉपर होते. आणि हे सेम रेंजचे सगळे 1400च्या आसपास होते. नाही, हा कमीचा आहे, हा 1330चा आहे. म्हणजे आसपास त्याच्याच आहेत. हा 1330चा आहे. गेली होती मी साड्या घ्यायला, हा सगळा माझा लकी ड्रॉ लागला आहे. आणि हे सगळे निखिलची चॉईस आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे, कारण तोच फार मध्ये 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 घुसून चूज करत होता. हे माझंच आहे. परत ना मी हा असा एक अनारकली टाईप घेतला आहे ब्लॅक, जे तुम्ही माझे जनरली बघतात लॉंगवाले टॉप, त्या काइंड ऑफ आहे. आणि हा 730ला गेला. आणि घरात आल्या मी तो जेव्हा ट्राय केला त्याचा एक गोंडा पडून गेला, आणि त्याला आतून अस्तर नाही आहे. म्हणजे मी जे बाकीचे घेतलेले आहेत, म्हणजे बाकीचे मी घेतलेत ऑफकोर्स ते थोडे महाग घेतलेत, बट त्याच्यापुढे त्याची क्वालिटी नाही आहे याला. हे कळतं लगेच कपड्यावरनं. पण ठीक आहे, म्हणजे दिवस निघून जातील घरचे, या काइंड ऑफ आहे. ओके. आणि हा तर असाच निखिलने मला घेऊन दिला आहे गोल्ड, कारण की मी सिवलेस नाही घालत. मला स्ट्रेच मार्क्स पण आहे. अर्थात स्ट्रेच मार्क लपवायचं आहे म्हणून नाही, बट माझी स्किन पण थोडी लूज आहे तिथे. कारण की आधी जेव्हा मी वेट लॉस केला होता अगदी स्टार्टिंगला, तेव्हाचं आहे थोडी लूज स्किन आहे, तर मी नाही घालत जनरली सिवलेस. बट हा माझ्या नवऱ्याने मला घ्यायला लावला की याच्याकडे बघ, तुला बरं वाटेल. हा 1480ला मिळाला आहे मला. आणि ही याची अशी डिझाईन आहे वरती, कसं दाखवू मी. हां, ही ना अशी वरती डिझाईन आहे मस्त याला. त्याला स्लीव्ज पण आहे, बट हा मला कमरेच्या आसपास थोडा फिट्ट होतोय. म्हणजे मी घालू शकते तो, बट तो मला स्वतःला जाणवेल की थोडा फिट्ट होतोय.
सो हा मी डिसेंबरमध्ये वगैरे प्लॅन करेल घालायचा आणि स्लीव्ज लावून घालेल. याची ॲक्च्युली ओढणी आणि पॅन्ट खूप छान आहे. अरे निखिल तुमचा आवाज येतो इकडे. हिची पॅन्ट आहे, अगदी प्रॉपर बसते मला पॅन्ट. जो मेन इश्यू होता तो अशा प्रकारे इथे मोठा गंज तयार झालेला आहे आणि ओढणी पण छान आहे त्या ड्रेसची. पुन्हा मी एक ना ॲमेझॉनवरनंच कॉर्ड सेट मागवला होता. आज हा ओपन करून दाखवत कारण मी हा रिटर्नला टाकते. याचा कपडा नाही चांगला आला. मी 499च्या प्राईसवर गेली होती पण तो नाही आहे छान. म्हणजे मे बी मला तो तब्येतीमुळे नाही सूट होते. हां आता दाखवते मी साडी. तर ही साडी मी का घेतली माहीत नाही. ही साडी मला पडली आहे 1200ला. कॉटनमधली साडी आहे. याचा इश्यू असा झाला की मी पुढे मॅटर सांगते साडीचा काय झाला. तर मी अगदी निघायच्या वेळेस काही साड्या बघायला गेली की मी त्यांना म्हटलं की मला दाखवा 1,500-2 हजाराच्याच आसपास. तेव्हा त्यांनी ही साडी काढली. तर ही निखिलला विचारली घेऊ का. निखिल बोलला हो घे. आणि नंतर निखिल सखी चिडचिड करत होता म्हणून निघून गेला. तर मग मी ही ऑलरेडी साईडला काढली होती आणि त्याच्यानंतर एक मला आवडली होती. कारण की मी कितीही गोंधळ घातला तरी पण मी पुन्हा ट्रॅडिशनल साड्यांकडेच जाते. तर मी नारायणपेठ काढली. माझ्याकडे नारायणपेठमधले खूप सारे कलर आहे पण हा कलर नाही आहे. आणि माझं याचं ना हो घेऊ की नाही असं चालू होतं. कारण ही एक्झॅक्ट साडी माझ्या मावशीकडे आहे त्याच्यामुळे तिची यूज करू शकत होती. आणि मग मलाच झालं घेऊ की नको पण म्हटलं चला दसऱ्याला घालणं होईल. मावशीची काही दरवेळेस नाही आणू शकत मी तर घेऊयात म्हटलं. तर म्हणून मी ही घेतली आणि मी निखिलला घरी येऊन दाखवली. म्हटलं ही आणि ही दोघं पण टाकलं होतं बरं का मी. आणि हीच लाईक तू ही का घेतली. म्हटलं अरे तुला विचारूनच घेतली मी. पण तो बोलला की नाही असं काही नाही आहे. पण ठीक आहे ती पण साडी छान आहे. आणि ट्रॅडिशनल साड्यांना तर कधीच मरण नाही. माझ्याकडे याच्यातले ब्ल्यू कलर आहे, ब्लॅक कलर आहे, एक येल्लोइश पण कलर आहे आणि खूप सुंदर दिसतं. आईकडे नेव्ही ब्ल्यू नाही, नेव्ही ब्ल्यू तर माझ्याकडेच आहे. आईकडे असे स्काय ब्ल्यू टाईप आहे. तर आमची सगळ्यांची आवडती साडी ही असं म्हणायला हरकत नाही. जी स्वस्तात पण येते आणि छान पण दिसते. तर ही मला 1360ला मिळाली आहे. आणि आता मी तुम्हाला साडीचा किस्सा सांगते की जसं मी दसऱ्याच्या साडीच्या हिशोबाने गेली होती तिथे जाऊन निखिल बोलला की दिवाळीची पण बघ कारण की होऊ शकतो इश्यू पुढे. तर तुला काय पटपट घ्यायचं ते घेऊन टाक. तर मग मी गेली होती. मी त्यांना ह्यावेळेस मी ठरवलं होतं की साडी महागाची घ्यायची नाही. मी तिथे गेल्यानंतर त्यांना म्हटलं मला 3 ते 3.5च्या रेंजमध्ये दाखवा. 3ची मला आवडेल मग 5पर्यंत गेली. 5 नंतर तिथे समोर एक गडवाल पडली होती. म्हटलं ती बघू आणि ऑफकोर्स त्या साड्या अंगावर टाकल्यावर आवडताच. मग ती बोलला की 10-800ला आहे. मग निखिल बोला की तुला आवडली असेल तर ती घे म्हणून. मग मी तिथपर्यंत पण गेली आणि तिथून लगेच पुढे नजर गेली माझी. तर तिथे पैठण्या पडलेल्या होत्या आणि मी यावेळेस ठरवलं होतं की नाही म्हणजे पैठणीकडे बघायचंच नाही. म्हणजे आत्ता तरी त्याची गरज नाही आहे म्हणून. पण मी परत तिच्याकडे वळाली. मग त्यांना विचारलं की चल मला हे टिपिकल काट नको दाखवू. म्हटलं येवला पैठणीचे मला दाखवायचे तर तू मुनिया बॉर्डरचे दाखव. तर हीज लाईक की मुनिया आमच्याकडे 24,000ची आहे जी आम्ही 15,000पर्यंत देतो म्हणून. आणि मी लालची मी पण मुनियाची बाहेर प्राईस बघितली होती तर ती आहे 25ला. मी तेजस्विनीमध्ये बघितलेली होती. तर म्हटलं ठीक आहे दाखव मुनियामध्ये. तर मुनियामध्ये बघत असं वाटलं की यार मुनिया बघतोय तर ती जी काठांची येते ना मोरांची ती दाखव म्हणून. तर तो बोला ठीक आहे पण त्याची रेंज वाढेल ती 18पर्यंत जाईल म्हणून. म्हटलं ठीक आहे चल बघू आता घ्यायची तर घेऊयात म्हणून. मग त्याने ना साड्या काढून आणल्या 4-5. तर त्या साड्या अशा समोर ठेवल्या आणि एक त्याच्यात स्काय ब्ल्यू कलरची साडी होती ज्याच्यावर खाली मोराचे काठ होते. अतिशय सुंदर साडी होती. एक्झॅक्ट ती साडी होती ज्याच्यासाठी मी कोल्हापूरच्या मंदिरात जो हे झाला होता एक्झॅक्ट जी महालक्ष्मीने घातलेली होती ना तीच साडी होती. म्हटलं निखिल ही घेऊयात कारण ती तेव्हा पण मला 17-18लाच देत होते मंदिरात पण आणि इथे पण ती मला 18पर्यंत जात होती. म्हटलं घेऊयात. त्याला म्हटलं ही दे मला. ही इज लाईक नाही मॅडम ही 18ची नाही आहे ही 28ची आहे. म्हटलं ही का 28ची आहे. तू मला बोललास ना की अशा आम्ही ऑफरमध्ये देतोय असं. नाही म्हणे मॅडम ती अति प्युअरची. म्हटलं मग ही प्युअरची तर ही दुसरी कोणती आहे. नाही म्हणजे ते आम्ही बनवून घेतलेल्या आहेत काइंड ऑफ. आणि एक्झॅक्ट फरक कळत होता. आणि मग माझं पण असं झालं की यार आपण थोड्याशा बचतीपायी काहीतरी चुकीचं घेतोय जास्त पैसे देऊन. मग मी म्हटलं नको ते कारण एक तर शपथ प्युअर सिल्कच्या साड्यांमध्ये कुठेच मला डिस्काउंट असा दिसत नाही. म्हणजे एकदा जे जवळचं घरचं दुकान आहे तिथे पण असा एवढा भरमसाठ डिस्काउंट नसतो. एक साडी बनायला 35 ते 40 दिवस लागतात. त्याच्यामुळे त्याच्यावर ते 7-8 हजार रुपये डिस्काउंट नाही देऊ शकत. तरी पण आपल्या मनात येतं कुठेतरी लाल असतो. म्हणजे माझ्या पण मी साड्यांच्या बाबतीत
आहे, थोडी लालची आहे, तर मला असं वाटलं होतं की घेऊयात. पण त्या 28 आणि 18च्या साडीमध्ये जमीन आसमानचा फरक होता. त्याच्यातलं आतलं सिल्क सेम होतं, बट काठाची जी जरी आहे ती लगेच ओळखून येत होती आणि मला तर त्या साड्यांमधलं अति कळायला लागलं आता. तर मग मला कळलं की इथे घोळ आहे. म्हटलं आपल्याला घ्यावी, म्हणजे इच्छा असली, घ्यावीशी वाटली तरी आपण एक स्पेसिफिक दुकान असतात, म्हणजे जिथे, म्हणजे मी तेजस्विनीमध्ये जाते जिथे 100% चांगल्या साड्या भेटतात, किंवा मी नाशिकला घेते अग्रवालमधनं, माहेरमधनं, जिथे मला गॅरंटेड साड्या मिळतात प्युअर सिल्कच्या. तर म्हटलं नको, घ्यायची असेल तर मी येवल्याला जाऊन घेईल, पण आता इथे नको. आणि असं पण माझे ती हळूहळू रेंज वाढत गेली होती, नाही तर मी 3, 4, 5च रेंजच्या मध्ये साडी बघत होती. तर अशा प्रकारे त्याचा घोळ झाला. मी त्या दुकानाचं नाव रिव्हील नाही करत तुम्हाला, साडीच्या ज्या दुकानात गेली होती, बिकॉज इट्स रॉंग जे काय असतं. बट मी एवढं सांगेल की जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की ह्या साडीवर 10,000चा डिस्काउंट आहे, एक तर साडी होती 23,000ची, निजले की 8,000ला देतो, तर मग तिथे डाऊट यायला पाहिजे आपल्याला. कारण की ज्यांचे दुकान आहेत स्वतःचे येवल्याला, ते पण सांगतील की ह्या साड्यांवर त्यांना स्वतःला पण डिस्काउंट देणं परवडत नाही. त्या ऑलरेडी एवढ्या मेहनतीने बनलेल्या साड्या असतात आणि त्या टिकतात. तर मला असं होतं की नको गडबड व्हायला, म्हणून मग मी नंतर ह्या काढल्या. त्यात ही एक सुंदर मिळाली मला, जी मी आता दसऱ्याला घालेन, त्या दोघी नाही घातल्या तर. आणि ही अशीच ठेवेल ऑकेजनला, एखाद्या घालेल. मी खूप जास्त साड्या घालत नाही, पण घेऊन ठेवते, माहीत नाही, बारीक झाल्यावर आय थिंक मी फक्त साड्या घालेल, हे असं काहीच घालणार नाही, दिवस रात्र फक्त साड्या घालेल. आणि मला हाऊस पण आहे, मला ते साड्या, आपल्या साड्या असतात ना, द्यायच्या घ्यायच्या नाही, काय म्हणतात त्याला, आपण घरी रेग्युलर यूज करता आईन, त्या काय म्हणतात यार, मला तर नाव नाही आठवते. बट मला बिना लेसच्या फक्त त्या अशा प्रिंटेड साड्या असतात ना, सॉफ्टमधल्या, ज्या हार्डली 400-500च्या रेंजमध्ये मिळतात आणि घातल्यावर एकदम असं हलकं छान वाटतं, त्या साड्या घालायला मला खूप आवडतात. त्या माझ्याकडे हार्डली 4-5 आहेत, सगळ्या बांधणीमधल्या आहेत. आणि मी जेव्हा पण घालते मला खूप छान फील होतं. बट माझी तब्येत आहे त्याच्यामुळे मग ते खूप रेग्युलर घालणं होत नाही. पण मी जर बारीक झाली तर मी लिटरली माझ्या लग्नानंतरची सगळी हाऊस पूर्ण करून घेईल. मी कंटिन्यू त्या साड्या वापरायला काढेल. मी घरी दिवसभर पण घालू शकते साडी. तर अशी काहीशी होती माझी आजची शॉपिंग. तुम्हाला कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे असा खूप मोठा गंज झालेला आहे कपड्यांचा आणि हे सगळं मला पॅक करावं लागणार आहे, कारण मे बी आम्हाला घरी जावं लागू शकतं 1-1.5 महिन्यासाठी. कन्फर्म माहीत नाही आहे. त्याच्यामुळे मग निखिलने घाई केली होती की जे पण आवरायचं ते आवर. त्याच्यामुळे सखीचं आणि माझं बेसिक घ्यायला गेलो होतो, पण ते जरा जास्तच झालं. जर आम्ही नाही गेलो तर या विकेंडला मी पुन्हा माझ्या मैत्रिणींसोबत शॉपिंगला जाणार आहे. आणि मग मी काय घेईल ते मला माहीत नाही, कारण की तेव्हा आम्ही, कारण ना सखी पण होती, त्याच्यामुळे थोडी लिमिटेशन्स पण येतं, कारण तिची पण वन नको होती. आणि मग ती पण त्या साड्यांवर चालते, किंवा तिला पण तिथेच भूक लागते, तिला पण तिथे लाडू खायचा असतो. तिचं काल खूप चालू होतं, लाडू दे. अशा वेळेस आपल्याला पण विचार करायला लागतो, कारण त्यांच्या पण साड्या इतक्या महागाच्या खाली ठेवलेल्या असतात, उगाच आपल्यामुळे त्यांचं पण नुकसान नको. तर माझं असं होतं की सखीला पण रडरड नको आणि त्यांचं पण नुकसान नको, म्हणून मग खूप जास्त पण डीपमध्ये बघता येत नव्हतं. आणि नंतर तर निखिलच चिडला होता, जेव्हा खूप वेळ झाला होता तेव्हा, जेव्हा या साड्यांपर्यंत मी आली होती, या लास्टला उचललेल्या साड्या, तोपर्यंत निखिल पण चिडला होता की सखीची वनवन होते, आवर. तर मग आवरलं आणि आलो. तर एवढं सगळा बाजार मी घेऊन आलेली आहे. तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तेही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथपर्यंत आलाच आहात तर एक छोटा हट तो बनत आहे. आणि काय बोलू, मी दरवेळेसच सांगते, तुम्ही जे प्रेम देताय आजकाल, ते आधी 10-12 हजार होते, आता 15 ते 20 हजारावर आलो आहे, आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो थँक्यू सो मच. भेटत पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.